आम्हाला भेटताना पण असं वाटतं की एखादा जनतेच्या जवळचा म्हणजे फडणवीस पण जवळचेच आहेत, पण तो इन शॉर्ट असं एक त्यांचे नंबर्स पण सूट होत आहेत त्यावेळेससाठी असं आहे. मित्र, राज्याच्या राजकारणामध्ये रोज नव्या काहीतरी घडामोडी घडतात आणि यातल्या अधिकाधिक घडामोडी या अनपेक्षित असतात. अगदी असं काही घडेल किंवा असं काही घडू शकेल असं कधी कोणाला वाटलेलं नसतं, पण प्रत्यक्षात मात्र तसंच काहीतरी घडल्याचं आपल्या समोर येत असतं. खर तर बघा, याला अनपेक्षित म्हणण्यापेक्षा अनिश्चित म्हणणं केव्हाही बरं. पडद्याआड जे काही शिस्तन आपल्या राजकारणामध्ये ते दिसत नसलं तरी त्याचा वास मात्र येत असतो, पण तरी सुद्धा राजकारणात जे घडतं त्याचा धक्का अनेकांना बसत असतो. आता देशात सुद्धा नरेंद्र मोदी आणखी एकदा पंतप्रधान होणार का, की त्यांच्या जागी राहुल गांधी यांना संधी मिळणार, की आणखी तिसरंच कोणी पंतप्रधान होणार, असे एकापेक्षा अनेक प्रश्न लोकांना पडलेले असतात. आता खर तर भविष्यामध्ये काय होणार हे सांगायला आपण काही ज्योतिषी नाही. राजकारणातल्या बहुसंख्य नेत्यांचा विश्वास मात्र ज्योतिषावर असतो, थोतांडावर असतो, अंधश्रद्धेवर तर असतोच असतो. आता असलं ज्योतिष, भविष्य, भाकीत, अंकशास्त्र हे खरं असतं की खोटं हे ठरवण्याचा ज्याचा त्याचा अधिकार स्वतंत्र आहे. याबाबत आम्ही काही कुठला दावा करीत नाही, पण अंकशास्त्राकडं अनेकांचा कल आपल्याला पाहायला मिळतो. अंकशास्त्राच्या माध्यमातून काही अंदाज वर्तवले जातात, अनेकदा ते अंदाज खरे सुद्धा होतात, पण हे अंदाज चुकलेलेही असतात. नुकत्याच झालेल्या मुंबईतच्या एका कार्यक्रमामध्ये अंकशास्त्रज्ञ नवनीत मानधानी यांची एक मुलाखत झाली. या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक बाबीवर भाष्य केलेलं आहे. याच मुलाखतीत बोलताना 2029 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी राहतील की मग राहुल गांधी पंतप्रधान होतील असा प्रश्न त्यांना केला. अर्थात त्यांनी याही प्रश्नाचं उत्तर दिलं. काय म्हणाले ते, मी फार काही नाही पण काही प्रमाणात का होईना राजकीय घडामोडी पाहत असतो. यामध्ये उत्तर प्रदेशातील निवडणुकीची फार महत्वाची भूमिका आहे. अशा स्थितीत योगी आदित्यनाथ यांचा अवघड काळ असण्याची शक्यता आहे. जर उत्तर प्रदेशामध्ये असं काही झालं तर काहीतरी चित्र पालटण्याची शक्यता आहे. माझा आणखी एक अंदाज आहे की 2029 मध्ये काँग्रेसच्या सीट्स वाढण्याची शक्यता आहे. मात्र तरी सुद्धा पंतप्रधान राहुल गांधी होणार नाहीत. नरेंद्र मोदी देखील पंतप्रधान होणार नाहीत. नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत, पण असं जरी असलं तरी सुद्धा 2029 मध्ये भारतीय जनता पक्षाच्याच अधिक जागा येण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता अधिक कमी असेल. लक्षात घ्या, नरेंद्र मोदी आता पुन्हा म्हणजे 29ला पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता अधिक कमी असेल असं माझं शास्त्र सांगतं, असं हे नवनीत मानधानी म्हणाले. त्यानंतर 2029 मध्ये राज्याच्या आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण असेल, कोण होईल मुख्यमंत्री असा प्रश्न त्यांना विचारला गेला. त्यावेळेला ते म्हणाले एकनाथ शिंदे यांचीच मुख्यमंत्रीपदी निवड होण्याची शक्यता आहे. मग एकनाथ शिंदे यांची जर निवड होणार असेल मुख्यमंत्रीपदी तर मग देवेंद्र फडणवीस यांचं काय, ते कुठं जाणार? बघा, हे मानधानी नेमकं काय म्हणाले हे तुम्हीच बघा. खास करून 2029ला काय होऊ शकतं महाराष्ट्र किंवा देश पातळीवर? Yes. तुम्ही श्रीकांत शिंदे तर 10 वर्षानंतर सांगितलं, आम्हाला पुढच्या 3 वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये मला आता पण वाटतंय की परत एकदा शिंदे साहेबांना चान्स मिळेल, एकनाथजी शिंदेना. माझं प्रेडिक्शन आहे 2029 साठी. सिद्धेश कदम इथे आलेले ते फार खुश झाले. मला ते त्यांच्या मनातलं नाही, आणि एक मी सामान्य माणूस आहे, आम्हाला भेटताना पण असं वाटतं की एखादा जनतेच्या जवळचा म्हणजे फडणवीस पण जवळचेच आहेत, पण तो इन शॉर्ट असं एक त्यांचे नंबर्स पण सूट होत आहेत त्यावेळेससाठी असं आहे. शिंदेचा वाढदिवस 9 बरोबर, 27 तारीख 9, ते पण 9 आणि 4च्या कॉम्बिनेशनचे आहेत. आणि 2029 ची तारीख जी आहे ना त्याची टोटल 4 येते सर. रिमेंबर दिस. सो शिंदे साहेबांना जास्त फेवरेबल टाइम आहे, वर्क ऑन इट.
सो शिंदे रिपीट होणार आणि प्लस श्रीकांत शिंदे सुद्धा होणार. येस, माझा तर फार जास्त विश्वास आहे. बाकी डिटेल आणखी आता बघितलं बघा, अशा भाकितावर, ज्योतिषावर किंवा मग अंकशास्त्राच्या आधारावर हे असं जे काही सांगितलं जातं त्यावर किती विश्वास ठेवायचा, विश्वास ठेवायचा की ठेवायचाही नाही, अर्थात हा तुमचा विषय, तुमचा अधिकार. कारण बघा, अशाच गोष्टी नाही, राजकारणामध्ये असे अनेक विषय जाणीवपूर्वक पेरलेले हे असतात. आपण ते बघतो, एक्झिट पोल, प्री पोल, सांगतात एक, दिसतो एक आणि प्रत्यक्षात निकाल येतो एक, असंही अनेकदा घडतं. त्यामुळं आपण याच्यावर किती विश्वास ठेवायचा किंवा अजिबात नाही ठेवायचा, हा ज्याचा त्याचा विषय अबाधित ठेवून आपण निरोप घेऊया. मित्र हो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.